पण त्यांनी स्वतःसाठी थांबला होता. स्वतःच्या स्किल्सवर त्याचा विश्वास होता. एक तसंच आपण जर का आजकालच्या युथने आपण स्वतःच्या याच्यावरती, आपल्या मेहनतीवर, आपल्या स्किल्सवर जर का आपण विश्वास ठेवून जर का राहिलो, आपल्याला ती जेव्हा संधी मिळेल आपण त्याच्यातून ओव्हरकम करून आपण त्या संधीचं ते सोनं करता येतं आपल्याला एक. नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सूर्यवंशी. मी या पॉडकास्टचा होस्टिंग करतोय. आपल्यासोबत आज आहेत वरद पोद्दार. तुम्ही तुमची जर्नीबद्दल सांगू शकता? सो मी वरद शैलेश पोद्दार आणि मी टियर 2 कॉलेज थ्रू एक RS सॉफ्टवेअर थ्रू एक प्लेसमेंट सध्या क्रॅक केलेली. सो माझी जर्नी म्हणता येईल तुम्ही क्लास 12th माझी ब्रॉन अँड बॉटम मी नाशिकमधूनच होतो. सो मी KTHM थ्रू माझं 12th कंप्लीट केलेलं. माझ्या वेळेस तर पॅन्डेमिकची सिच्युएशन असल्यामुळे मला CET थ्रू वगैरे जे थ्रू असं नीट क्रॅक नव्हतं करता आलं. त्यामुळे मला टियर 2 कॉलेजचा मला एक ऑप्शन भेटलेला. सो मी त्यात पण मग सर्च केलं की क्लाउड कम्प्युटिंग ही फील्ड आमच्या वेळेस जास्त करून प्रोग्रेसमध्ये होती. सो मी क्लाउड कम्प्युटिंगला रीच केलं. सो मी त्या कॉलेजला अपॉइंट केल्यानंतर मला तिथं बऱ्याच गोष्टी कळल्या की लिनक्स थ्रू आपण एक स्टार्ट करतो डेव्हऑप्स जर्नी. सो मग त्या दरम्यानच मी काही प्रोफेसर्सची माहिती घेतल्यानंतर मला कळलं की स्कायनेट थ्रू आपण रेड हॅटचे कोर्सेस करताय सर. सो मी सरांना रीच आउट केलं. तिथं त्यांचे कोर्सेस मी एक डेमो लेक्चर वगैरे सेशन अटेंड केलेले. त्यात मला म्हणजे चांगलं कळालं की सरांची जी शिकवण्याची पद्धत होती, ती मला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजत होती आणि मला ते कोप अप करता येत होतं. सो मी रेड हॅट सर्टिफाईड सिस्टम ॲडमिनचं एक कोर्स स्टार्ट केलेला सरां थ्रू आणि मग रेड हॅटची एक्झाम दिल्यानंतर मी तो सर्टिफिकेशन मला मिळालं. त्याचा असा फायदा झाला की मी एक म्हणजे 3rd इयरच्या आसपासच मी एक नॉर्मलच कंपनी होती. स्टार्टअपच असेल बहुतेक. तर त्या स्टार्टअप कंपनीत मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला तर तिथं मला भरपूर फायदा झालेला. तर तिथं लिनक्स ॲडमिन म्हणून मी तो इंटरव्ह्यू दिलेला. तर तिथं माझं क्रॅक झालेलं. बट त्यावेळेस मला कॉलेज लाईफ आणि जॉब नसतं पॉसिबल झालं. सो मी ते ऑफर ॲक्सेप्ट नव्हती केलेली. नंतर मग पुढे मग सरांचं आणि माझं चांगलं ते एक हे झालं. त्यामुळे मग सरांनी मला Ansibleसाठी रिकमेंडेशन दिलेलं. सो मी RHC पण एक्झाम मग नंतर क्रॅक केली. सो या दरम्यान सरांनी चांगला गाईडन्स केल्यामुळे मग इंटरव्ह्यू प्रिपरेशन्स वगैरे अजून नवीन-नवीन गोष्टी शिकता आल्या. आता सध्या मी ओपनशिफ्ट ॲडमिनिस्ट्रेशनसाठी अपॉइंट केलेलं आहे सरां थ्रू आणि Docker, Kubernetes मी कोर्सेस कंप्लीट करून आता ओपनशिफ्ट करतोय सध्या. आणि त्या दरम्यानच मला अपॉर्च्युनिटी मिळाली RS थ्रू. मी तिथं सरांचाच गाईडन्स घेतलेला, की काय करता येईल आपण आता एक म्हणजे जस्ट एक्झाम झाल्यानंतर जस्ट क्रॅक करायचं होतं इंटरव्ह्यू आणि चांगली अपॉर्च्युनिटीज नाशिक टू नाशिक मला बेटर पडणार होतं ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे. तर ॲज अ फ्रेशर म्हणून मग मला ती कंपनी बेटर वाटत होती. तर मग सरांशी माझं डिस्कशन चांगलं झालेलं, की आम्ही असं कसं करता येईल ते यायचं, क्रॅक करता येईल पहिल्या ह्याच्यातच. सो मग आम्ही एक जस्ट बेसिक लिनक्स वगैरे आम्ही चांगलं प्रेप करून घेतलं सरांनी माझ्याकडनं. तर मग तेच मी तिथं त्या दिवशी इंटरव्ह्यूला रिलॅक्स याच्यात गेलेलो. चांगला क्रॅक करता आला मोर ऑफ त्यांनी टेक्निकली पण मला जे काही विचारलेलं, सो आमचं ऑलरेडी झालेलं असल्यामुळे मला तिथं कॉन्फिडेंटली ते सांगता आलं आणि सो सम सॉर्ट ऑफ मी क्रॅक करता आला मला तो इंटरव्ह्यू आणि येस आत्तापर्यंतची अशी जर्नी आहे. इथून पुढे बघूया. आता स्टार्ट तर झालं आहे. तर तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुला एज्युकेशन पॉलिसी कशी वाटते अबाउट शिकवणे वगैरे? सो मी तर सेकंड इयर कॉलेजमधनं ग्रॅज्युएशन केलेलं. सो तर कॉलेज थ्रू तुम्ही एक जस्ट थेअरी बेस्ड तुम्हाला नॉलेज घेता येतं. मग त्यानंतर तुम्ही सेल्फ लर्निंगवर मोर ऑफन फोकस केला पाहिजे. मग तुम्ही आता कॉलेजला एक एक्सपोजर मिळाल्यानंतर तुम्हाला त्यात अजून कोणते डेव्हलपमेंट करता येईल किंवा तुम्हाला तुमच्या स्किल्समध्ये कोणती डेव्हलपमेंट करायची आहे किंवा आजूबाजूला आता काय चालू आहे, आता सध्या सायबर सिक्युरिटी, AI सध्या ट्रेंडिंग हे चालू आहेत विषय. तर तुम्ही त्या विषयात तुम्ही अजून काय डेव्हलप करता येईल, तुम्हाला स्वतः करता येईल किंवा तुम्हाला त्याच्यात कोर्सेस करायचे नवीन. ते तसं तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयरपासून तुम्ही सुरुवात केली, तर तुम्ही लास्ट इयरपर्यंत तुम्ही त्यात ट्रेन होऊ शकता आणि मग चांगल्यातून चांगला जॉब मिळत आहेत त्यात. पण आज आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रात खूप जास्त गर्दी आहे. येस. तर तुमच्या माहितीनुसार की म्हणजे इकडे खूप जास्त लोकं अट्रॅक्टेड आहेत का? म्हणजे इंटरेस्टेड आहेत का? ते ते एबल आहे का त्या पोझिशनसाठी किंवा करतात का बुवा असं? सो आता आमचं कम्प्युटर सायन्समध्ये आता हल्ली इतकं बूम आहे, की लोकं मोर ऑफन प्रिफर करतात, की कम्प्युटर सायन्स डिग्री करूयात आणि मग त्यानंतर की त्यांचं फर्स्ट इयरपासून ते एक्सपोजर राहतं, की आपल्याला लगेच जॉब वगैरे चांगला मिळेल, चांगलं पॅकेज मिळतं याच्या थ्रू. बट तेच आता की गर्दी आता तुम्ही म्हणता, की वाढली आहे. तर मग आपण तेच विचार केला, आपण अपस्किल कसं राहता येईल प्रत्येक याच्यात म्हणजे आता आपलाच जो काही ग्रुप आहे, आपण त्यात मोर ऑफन आपण कसं अपस्किल राहू, आपण डेली अपडेट राहायला पाहिजे. आता AI इंटिग्रेट होतोय आपल्यात, तर प्रत्येक याच्यात AI वापरला होता. पण मग आता AI इंटिग्रेट होतोय, तर मग आपण त्याला टॅकल करता यायला पाहिजे. कारण की AI जितका आपण जितके क्रिएटिव्ह तितका AI नाही.
सो आपला एक जो प्लस पॉईंट आहे, तर आपण त्यात क्रिएटिव्हिटी ॲड करून आपण अपस्किल व्हायला पाहिजे ए आय विथ विथ ए आय. कारण की ए आय तर आता थांबणार नाही. तर आपण ए आयसोबत चाललं पाहिजे पुढे. सो माझं तेवढंच एक सांगणं राहील. तुम्ही आता बोलले अबाउट द स्किल्स. तर तुमच्या माहितीनुसार कोणत्या स्किलची गरज आहे आज विद्यार्थ्यांना, की अबाउट की ते त्या क्षेत्रात काम करू शकता बुवा? सो मी तर बेसिकली मी एक्सपोजर माझा क्लाउड कम्प्युटिंगकडे जास्त होता. कारण की 12th नंतर आमच्या कॉलेजला स्पेशलायझेशन होतं क्लाउड कम्प्युटिंगचं. सो मी त्याला अपॉइंट केल्यानंतर मग मला DevOps विषय कळलं. त्यानंतर मी फर्स्ट सेकंड इयरला एक्सप्लोर केलं, की नक्की DevOps काय राहतं, कसे-कसे टूल्स मिळतात त्याच्यात, आपल्याला काय-काय शिकावं लागणार आहे. सो मग एक बेसिक स्टार्टिंग मी Linuxपासून केलेली. मग त्यानंतर मग एक-एक टूल शिकत गेलो Ansible वगैरे ऑटोमेशनसाठी वगैरे. मग आता रिसेंटलीच मी मागं Docker आणि Kubernetes माझं झालेलं. आता ए-आय इंटिग्रेट होतो म्हटल्यावर मग आपल्याला ए-आय पण त्यात यायला पाहिजे. सो मी आता Red Hatचे कोर्सेस करतोय. तर Red Hatचेच OpenShift AI वगैरे हे असे कोर्सेस जे काही येतात किंवा जे काही सर्टिफिकेशन आहे, तर मी ते आता सध्या त्याच्याकडे लक्ष देतोय, की मला त्यात इंटिग्रेट करता येईल आणि मिळवता येतील ते सर्टिफिकेशन वगैरे. तर तुम्ही आता एवढा मोठा इंटरव्ह्यू क्रॅक केलाय. तर तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणाचा पाठिंबा होता, की तुम्ही आज या पदावर गेले आहात, तो एवढा मोठा इंटरव्ह्यू क्रॅक? सो माझं तर सेकंड इयर कॉलेज होतं. सो असं आता जॉबची रिसेशन वगैरेची सध्या आजूबाजूला परिस्थिती असताना कॉलेज थ्रू तुम्हाला प्लेसमेंट मिळेलच असं सांगता येत नाही. कारण की पॉसिबल नाही होत मोर ऑफन की आपल्याला जो जॉब रोल पाहिजे किंवा आपण ज्या कोर्सला आपण इंटिग्रेटेड आहोत, त्या कोर्स रिलेटेडच तुम्हाला जॉब मिळेलच प्रत्येक वेळेस कॉलेज थ्रू. आपण पूर्णपणे कॉलेजवर हे नव्हतं डिपेंडंट मी पहिल्यापासून. सो मग त्यानंतर मी जसं एक्सप्लोर करत गेलो, मग मला थर्ड इयर, फोर्थ इयरपर्यंत माझं DevOpsचे कोर्सेस झालेले. तर त्यानंतर आता माझी लास्ट एक्झाम झाल्यानंतर मला RS थ्रू मला कॉल आलेला, की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी शेड्यूल आहात. तर मी तिथे इंटरव्ह्यूला गेलेलो. तर इंटरव्ह्यू प्रिपरेशन माझं असं होतं, की आता मी Skynetला जिथं माझे कोर्सेस वगैरे केलेले आहे मी, त्या सरांचा एक गाईडन्स घेतलेला मी, की मला अशी जॉब अपॉर्च्युनिटी मिळते, तर मी कसा क्रॅक करता येईल. तर सरांचं गाईडन्स घेऊन मी बेसिकली Linux वगैरेचे कमांड्स वगैरे जे काही आपले असतील, नंतर डॉकरच्या कमांड्स किंवा जे काही आपण डॉकर कसं इंटिग्रेट, Kubernetes कसं इंटिग्रेट करता येईल. सो एक जस्ट त्याचं एक बेसिक एनालिसिस करून गेलेलो आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस मी मोर ऑफ रिलॅक्स होतो. कारण की आपल्याला प्रेडिक्ट नाही करता येत, की समोरचा काय विचारणार आहे. त्यामुळे उगीचच कन्फ्यूज होण्यापेक्षा मी रिलॅक्स माइंडनीच गेलेलो आणि तिथं माझे 3 ते 4 राउंड झालेले. बेसिक ॲप्टिट्यूड वगैरे घेतला, ग्रामर टेस्ट वगैरे झालेली आणि लास्टला HR आणि टेक्निकल राउंड झालेला. सो त्या टेक्निकल राउंडला त्यांनी मोर ऑफ माझं टेक्निकल रिझ्यूमे बेस विचारलेलं सगळं. जे की मी ऑलरेडीच म्हणजे सरांचं गाईडन्स थ्रू जेवढं केलेलं, किशोर सरांच्या गाईडन्स थ्रू, तर ते एक मला एक चांगला मिळाला, की मी प्रिपेअर होतो आणि मला ते सांगता आले त्यावेळेस. त्यामुळे तो एक क्रॅक झाला इंटरव्ह्यू आणि मग आता असं जॉब भेटलेला आहे एकंदरीत. येस. ओके. ओव्हरऑल बघितलं तर म्हणजे तुम्हाला Skynetचा खूप सारा पाठिंबा भेटलाय, की हां, येस. किशोर सरांची शिकवण्याची पद्धत वगैरे चांगली असल्यामुळे मला ते पटापट समजलं लिनक्स वगैरे जरी कॉम्प्लेक्स असलं ते समजणं. सरांची जी शिकवण्याची स्टाईल आहे की आपल्याला आणि कधी पण सरांनी मी जेव्हा कधी पण त्यांना डाऊट विचारायचो तेव्हा ते डाऊट क्लिअरिंग वगैरे करायची कधी पण. टेक्स्ट मेसेज जरी केला तरी ते मला त्याविषयी नक्की माहिती द्यायची. त्यामुळे ते एक चांगलं हेल्प होती सरांची ज्यामुळे मला एक चांगलं माहिती मिळाली आणि आता समोर स्टार्ट झालेलं आहे माझी कॉर्पोरेट जर्नी. तर आता एक्सप्लोर करणार ना पुढे नक्कीच. ओके. बट जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू तो क्रॅक केलेला, तर तुमची रिएक्शन काय होती? फर्स्टली तर मी सरप्राईजच होतो कारण की अनएक्सपेक्टेड होतं. मी जस्ट एक इंटरव्ह्यू द्यायचा म्हणून गेलेलो. तसं फारसंही प्रिपरेशन नव्हतं झालेलं बट जेवढं झालं तेवढं मला वाटलं की इनफ होतं. आणि त्यावेळेस तर एक जस्ट एक नॉर्मल रिएक्शन होती. पण नंतर जसं-जसं ते त्या ह्याच्यातनं ते काय म्हणता येईल, ते यायला लागलं की मी केलाय इंटरव्ह्यू आणि घरचे पण एकदमच खुश होते की तू क्रॅक करता आला तुला इंटरव्ह्यू आणि तुझा पहिलाच जॉब अपॉर्च्युनिटी मिळते. सो तू नक्कीच त्याला जायला पाहिजे. आणि मग घरचे खुश होते. मग एकंदरीत माझंही झालं, की चांगली संधी मिळते. मी सरांचाही सल्ला घेतला, की कंपनीचं पण हे चांगलं रेप्युटेशन वगैरे आणि तुला इथून चांगली ग्रोथ मिळणार आहे. सो मग सगळ्यांचा गाईडन्स घेतला आणि माझा एक चांगली इनिशियल रिएक्शन होती. पहिलाच जॉब आहे, सो मी स्टार्ट करायचं ठरवलं तिथं. जे मुलं आज आपण बघतोय CS करताय बरोबर. किंवा आय-टीत उतरताय, तर त्यांनी त्यांच्या जर्नीसाठी कधी सुरुवात वगैरे केली पाहिजे? सो इनिशियल बघ मी आता माझं जर्नी माझी सेकंड इयर म्हणजे लास्ट सेकंड इयरच्या लास्ट सेमपासून स्टार्ट केलेली. माझं एकच म्हणणं आहे, की आता ए-आय वगैरे येत आहे, तर तुम्ही एक्सपोजर करा, की बाहेर काय चालू आहे, नक्की काय नाही चालू आहे. नंतर मग आपले कोणते टूल्स शिकले पाहिजे, ऑटोमेशनचे नवीन-नवीन टूल्स येत आहे. रोज याच्यात, तर तुम्ही त्या याच्यात व्हायला पाहिजे. जास्त हे करा तुम्ही त्याच्यात एक्सप्लोर करा. आणि माझं एकच ॲडवाइस राहील, की
तुम्ही ज्या कोर्सला इंटिग्रेटेड आहात, त्यातली पूर्ण माहिती घेतल्यानंतर मग तुम्हाला त्यात अजून तुमची स्वतःची अपस्किलिंग कसं करता येईल किंवा मग त्या रिलेटेड कुठे-कुठे कोर्सेस चांगले मिळत आहे. जसं मी तर Skynetला आलेलो होता. माझं क्लाउड क्षेत्र असल्यामुळे. तुमचे जे असेल ते तुम्ही नक्कीच तिथे जाऊन एक्सप्लोर केलं पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे नवीन-नवीन या क्षेत्रातले जे आय-टीमध्ये ऑलरेडी करियर केलेलं आहे, त्यांचा चांगला गाईडन्स घेतला पाहिजे. आणि मग काही नाही, तुम्ही जसं-जसं तुम्ही त्या प्रोसेसमध्ये याल, तुम्ही बरोबर ह्या गोष्टी आपोआप तुम्ही अपस्किल होता आणि तुमची जर्नी चांगली होते मग इथून पुढे. तर तुम्ही आता एवढी तुमची माहिती सांगितली. अ, तर तुम्हाला कधी असं वाटलं, की आता गिव्ह अप करून टाकू वगैरे किंवा तुम्हाला असं वाटतं, की मी फेल्युअरच्या दिशेने चाललोय वगैरे, तर तुम्ही कसं फेस केलं थोडं? हा फेज आलेला म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं माझी डिग्रीच्या स्टार्टिंगलाच फर्स्ट सेकंड इयर मला जरा अवघड जात होतं कारण की ऑब्व्हियसली 12थमध्ये माझं मॅथ्स नव्हतं एवढं खास झालेलं कारण की कोविड सिच्युएशन होतं त्यावेळेस. आम्ही मग ना कुठल्या क्लासेसला वगैरे होतो. एक जस्ट 12th पास झालेलो. हे पासिंगपुरतं झालेलो. त्यानंतर मग मला ऑब्व्हियसली डिग्रीमध्ये मॅथ्स मला खरंच अवघड जात होतं. त्यामुळे मला 2-3दा बॅक्स पण लागलेलं त्यानंतर. पण मग ती फेज मी समहाऊ ओव्हरकम केली. बट त्यानंतर मी जो थर्ड सेमपासून स्टार्ट घेतलेला चांगला स्कोर करत होतो मी त्याच्यानंतर मग त्यांनी झालं काय, की कॉलेजमध्ये शक्यतो होतं बऱ्याच मुलांचं होत होतं, की माझ्या एका कोणतरी सब्जेक्टमधला ब्लॅक म्हणजे ऑलमोस्ट तो क्लिअर केलेला. ऑब्व्हियसली मी चांगला करत होतो त्या सब्जेक्टमध्ये पहिल्यापासून. मग मला समहाऊ त्याच्यात बॅक लावलेला. मग तेच मला त्यावेळेस एक होतं, की मी प्रॉपर करत होतो. मग बॅक तर लागू नव्हता शकत कारण मी ओव्हरऑल वगैरे चांगले दिलेले त्याचे. एस पण चांगला झालेला माझ्या. बट समहाऊ मला त्याच्यात बॅक लावलेला. आणि त्यावेळेस अशी फेज आलेली, की मी का करतो म्हणजे मला ऑलरेडी मागे फेल्युअर बघितलेला मी तो. मग परत एकदा असं स्टार्ट झाल्यानंतर परत फेल्युअर, परत डाउनफॉल सारखं झालेलं. पण मग मी समहाऊ म्हणजे पॅरेंट्सने वगैरे त्यावेळेस मला हेल्प केली, की तू ट्राय करत राहा वगैरे. सो मग त्यानंतर मी परत त्याच्यातनं स्टार्ट केलं. मग परत एकदा मी जेव्हा तो क्लिअर केलेला, तेव्हा परत चांगला सी-जी-पी-ए स्टार्ट झाला. मग त्यानंतर मग परत मागे वळून नाही बघितलं. मग एक-एक मागे क्लासेस वगैरे स्टार्ट केलेले मी कोर्सेसला अपॉइंट केलेलं नवीन-नवीन. लिनक्सचं स्टार्ट केलं मी एकंदरीत त्यानंतर. कारण की माझं एक होतं, की आता स्टार्ट केलंय, तर मग एक चांगली सुरुवातच करूया. सो मग त्यानंतर मी ऑलरेडी एक्सप्लोर करतच होतो. मग एक क्लासेसला वगैरे मी ऑब्व्हियसली Skynetला आलेलो. आणि त्यानंतर लिनक्सच्या कोर्सेसला अपॉइंट वगैरे केलं. मग तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. एकच होतं, की फेल्युअरनंतर मी एक चांगला स्टार्ट घेतला आणि समहाऊ मी आता एक चांगला जॉब क्रॅक करू शकतो. So ते एक होतं मोटिव्हेशन. येस. ओके. तर तुमच्या ओव्हरऑल जर्नीनुसार आपण आज बघतो, की आजकालचं यूथ पूर्ण सोशल मीडिया वगैरे अट्रॅक्टेड आहे. तर तुमचं काय ओपिनियन राहील अबाउट त्यांच्यासाठी? सो मोटिव्हेशनचं सांगशील हे बघ आता आपण क्रिकेटला जास्त हे करतो आपण इंडियन आहोत. तो मी एक तुला एक मोटिव्हेशन सांगेल, की रिसेंटली आपलं वर्ल्ड कप झालं. त्यात तुम्ही संजू सॅमसंगचं बघितलं असेल जर्नी. त्याला स्टार्टिंगला एक चान्स नव्हता मिळत. म्हणजे मागच्या वर्ल्ड कपपासून त्याला चान्सच नव्हता मिळत आणि यावेळेस पण त्याचं जेव्हा वर्ल्ड कप सुरू व्हायचं त्याच्या अगोदरच त्याला जस्ट एक डाउनफॉलसारखा त्याचा आर्क सुरू झालेला. पण त्यांनी स्वतःसाठी थांबला. त्या स्वतःच्या स्किल्सवर त्याचा विश्वास होता. एक तसंच आपण जर का आजकालच्या यूथने आपण स्वतःच्या याच्यावरती, आपल्या मेहनतीवर, आपल्या स्किल्सवर जर का आपण विश्वास ठेवून जर का राहिलो, आपल्याला ती जेव्हा संधी मिळेल, आपण त्याच्यातून ओव्हरकम करून आपण त्या संधीचं ते सोनं करता येतं आपल्याला. एक तेच म्हणजे की तुम्ही एक कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्या ज्या कामात आहे वगैरे आणि मग तुम्हाला त्यातून एक चांगलं तुम्हाला हे मिळू शकतो त्याच्यातून आउटकम. थँक तुम्ही तुमचा वेळ काढून इथं आलात आणि काँग्रॅच्युलेशन्स पण तुम्हाला, की तुम्ही आज एवढा मोठा इंटरव्ह्यू क्रॅक केला. सो मच ऑडियन्स. जर तुम्हाला पण तुमचे करिअर रेड हॅट सर्टिफिकेशन अँड DevOpsमध्ये करायचे असेल, तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे Skynet Linux. किशोर सर पण तुम्हाला नक्की असंच गाईड करणार. थँक